हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत कहाणी जितकीमध्ये. एक झाड आहे, त्या झाडाला वाढायचं आहे, पण त्या झाडावर ज्याची सावली आहे ते मोठं झाड आहे, डेरेदार. अशा वेळेस प्रश्न पडतो त्या झाडाला की मी वाढायचं कसं. मग वाढण्यासाठी झाडाला जिद्द असली पाहिजे, त्याला साथ पण असली पाहिजे. मग डिवाइन त्या झाडावर साथीच्या रूपाने कृपा करतं आणि ते झाड वाढतं नव्हे, अजून वाढतं, अजून जास्त डेरेदार होतं. आणि मग झाडाला फुलं येतात, सुगंध पसरतो आणि तो दरवळतो. आणि मग चर्चा सुरू होते, मग तिथे भुंगे जमा होतात आणि अशा पद्धतीने तिथे त्या झाडाचा सर्वांगीण विकास होऊन ते झाड त्या परिसराला वेगळ्या पद्धतीने फुलवून टाकतं. अशी काहीशी जबरदस्त आणि वेगळ्या वाटेची स्टोरी असणारं ते झाड आणि झाडाला साथ देणारी त्याची झाडाची आपल्याला सावली म्हणता येईल असे दोन खूपच गुणी आणि ज्यांची चर्चा पूर्ण सोलापुरामध्ये कायमच असते असे लक्ष्मीनारायणाचा जोडा आपण त्यांना म्हणूया, असे डॉक्टर अश्विन वळसंकर आणि डॉक्टर सोनाली वळसंकर आपल्याबरोबर आहेत. न्यूरोसर्जन, न्यूरोसर्जरी, न्यूरोलॉजी या अतिशय किचकट अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी भारतात नाव कमवलेलं आहे असे हे दोघं जण आपल्या समोर आहेत. आणि सरांबद्दल तर म्हणजे अश्विन सर तर न्यूरो इंटरव्हेन्शन नावाची शस्त्रक्रिया किंवा हे असलेले ज्ञात असलेले पूर्ण सोलापूर जिल्ह्यामधले एकमेव आहेत. आणि ॲट द सेम टाईम मॅम तुम्ही सुद्धा न्यूरोसर्जन म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या एकमेव न्यूरोसर्जन आहात. हे इतकं सगळं कर्तृत्ववान सगळं आयडियल असं आयुष्य अचीव करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस पण कराव्या लागतात आणि त्या पण तुम्ही केलेल्या आहेत. लग्नानंतर 10 वर्षांनी हे दोघं एकत्र राहायला लागले. ही खरोखर खूप अमेझिंग स्टोरी आहे आणि हा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. सर, सुरुवात करूया आपण अश्विन सरांच्यापासून. शाळेमध्ये मी थोडक्यात सांगेन शाळेबद्दल की शाळेमध्ये असताना माझे वडील माझे एक प्रेरणास्थान होते. कारण पूर्ण अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात किंवा दक्षिण महाराष्ट्रात ते पहिले न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूचे तज्ज्ञ. सो ते मला नेहमी लहानपणी काही पुस्तकं वाचायला द्यायचे, फिलॉसॉफीबद्दल असू दे किंवा नवीन जे शास्त्र आता सायंटिफिक नॉलेज जे आहे याच्याबद्दल. तर त्या पुस्तकांमध्ये नेहमी मेंदूचं कार्य आणि माणूस कसा तयार होतो, कसा वागतो आणि त्याचा कंट्रोल कुठं असतो याच्याबद्दल मी खूप लहानपणी पुस्तकं वाचली. त्यामुळं मला भयंकर मेंदू या अवयवाबद्दल भयंकर कौतुक होतं की मी असा काय, मी अश्विन काय, किंवा माझे वडील असे काय, किंवा आपला स्वभाव असा काय आणि आपलं प्रेरणास्थान काय, म्हणजे आयुष्यात आपण जे करतो ते कशासाठी करतो. असं हे 8वी 9वीत ते एक प्रकारचं वेड मला चालू झालं की मेंदू म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामुळं माणूस काय करू शकतो आणि त्याचं कौशल्य कसं तयार होतं. सो जरी हा विचार मनात घेऊन मी त्याच्याबद्दल माझ्या मेडिकल सायन्समध्ये किंवा 11वी 12वी या सगळ्या प्रत्येक विषयात त्याला जे रिलेटेड विषय होते याच्याबद्दल कुतूहलाने मी वाचायचो. आणि 12वीला जेव्हा मी आलो तेव्हा मला ह्याच्यात काही शंकाच नव्हती की मला डॉक्टरच मला व्हायचं आहे. कारण माझे वडील हेच माझं प्रेरणास्थान होतं. आणि नुसतं वडीलच नाही, पण माझे पणजोबा ते महाराष्ट्रात काही MBBS लोकांमध्ये होते आणि त्यांनी पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस तेव्हा खूप कॉमन होता. तर ते त्याचं स्पेशलायझेशन कलकत्त्यामध्ये करून सोलापूरला त्यांनी कित्येक वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यातच वारले पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसमुळं. पण माझ्या आजोबांनी तो वारसा पुढं चालवला
तेही प्रख्यात जनरल प्रॅक्टिशनर होते. पण माझ्या वडिलांनी एक स्पेशलायझेशन करायचा निर्णय घेतला. ते इंग्लंडला काही वर्ष होते आणि परत भारतात आले, पण सोलापुरातच परत आले. त्यांना अशी ऑप्शन्स होते की आपण कुठेतरी मोठ्या ठिकाणी सेटल होऊ शकतो, पण ते त्यांनी सोलापूरमध्येच. सो हाच आदर्श घेऊन मी माझ्या मेडिकल फील्डमध्ये गेलो. सो MBBSमध्ये मी थोडा वळलो माझ्या रुटीन जे आयुष्य आहे अभ्यासाचं त्याच्यापासून. म्हणजे काही विषयात मला खूप आवड होती. फिजिओलॉजी म्हणजे बॉडीची सिस्टीम कशी चालते याच्याबद्दलचा तो विषय, किंवा सेकंड इयरमध्ये फार्मॅकोलॉजी म्हणजे औषधांचा विषय, किंवा थर्ड इयरमध्ये मेडिसिन हा विषय म्हणजे ज्याच्यात पेशंट आपण तपासतो तो विषय. पण त्याच्याबरोबर मला गाण्याची भयंकर आवड होती. क्या बात आहे. आणि मी कित्येक वर्ष बॅडमिंटनचा डिस्ट्रिक्ट चॅम्पियन होतो आणि मी स्टेट लेवलपर्यंत खेळायचो. पण जसा काळ होत गेला तसे हे विषय संपत गेले. पण मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही कित्येक वर्ष ऑर्केस्ट्रा चालवलं. सो जेव्हा मी थर्ड इयरला गेलो तेव्हा मला उमगायला लागलं की नाही, आता आपलं काहीतरी हे फारच जास्तीच आपण कुठेतरी चाललो आहे, मला घरनं कुठंतरी आता पाठवून देतील. त्यामुळे मी मग अभ्यासाला लागलो त्याच्यानंतर. सो जेव्हा मी सोलापूरला इंटर्नशिप करायला आलो तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजची खूप मुलं होती आणि ती अतिशय कॉम्पिटंट होती. म्हणजे एंट्रन्सची तेव्हा धाव चालू झाली होती आणि खूप अभ्यासाचं वातावरण होतं. सो त्याच्यानंतर माझ्या आयुष्याला एका प्रकारे कलाटणी मिळाली आणि मग मला सबसिक्वेंटली MD आणि DM हे मी पूर्ण केलं. आणि ते झाल्यानंतर मी सोलापूरमध्येच प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतं. पण मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला असं काहीतरी उणीव भासायला लागली की म्हणजे न्यूरोलॉजी या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये सगळ्यात आत्ता मोठा जो प्रादुर्भाव आहे कुठल्या तरी आजाराचा तो रक्तवाहिन्यांचे आजार, आणि त्याला सोलापूरमध्ये काही ट्रीटमेंट नव्हती. माझ्या वडिलांनी कॅथलॅब घेऊन हे करणं चालू केलं होतं तेव्हा जस्ट, पण ते फील्ड डेव्हलपिंग होतं. सो त्यावेळी मी विचार केला की मला न्यूरोलॉजीची रुटीन प्रॅक्टिस नाही करायची, मला काहीतरी याच्यात स्पेशल करायचं आहे. सो म्हणून मी कारापूरकर सर म्हणून बरेच वर्षापासून न्यूरोसर्जन आहेत जे ही प्रॅक्टिस करायचे, त्यांना एकदा जाऊन भेटलो आणि माझी अत्यंत तीव्र इच्छा झाली की मी तिथं जाऊन काम करावं त्यांच्याबरोबर. सो मी 1.5 ते 2 वर्ष त्यांच्याबरोबर मुंबईत घालवली आणि त्याचं जे योग्य ज्ञान आहे ते संपादन केलं. आणि ते झाल्यानंतर मला मुंबईत राहण्याचा पण ऑप्शन होता. पण काही म्हणा, सोलापूर जरी आपलं छोटं असेल, त्याला अडाणी म्हणा, खेडेगाव म्हणा, पण मी ह्या मातीतनं चालू आहे त्यामुळे मला परत इथंच यायची इच्छा होती. त्यामुळे परत इथं आलो. सो परत आल्यानंतर जेव्हा मी इथं प्रॅक्टिस चालू केली तेव्हा कित्येक वेळेला असं व्हायचं, मला आठवतंय म्हणजे एक अनुभव सांगण्यासारखा आहे की लोकांना मी कित्येक वेळेला सांगायचो की तुम्हाला स्ट्रोक आहे, रक्तवाहिनी बंद आहे, आपल्याला ती रक्तवाहिनी लगेच ओपन करायला पाहिजे, त्याच्यासाठी ऑपरेशन करायला पाहिजे. मग प्रश्न असायचे खर्च किती, बरं होणारच का, आणि मग हे केल्यानंतर किती दिवसात मी घरी जाणार. आणि खरंच सांगतो होतो की तेव्हा माझ्याकडे याची उत्तरं नव्हती. सो मी हळूहळू ही प्रॅक्टिस केली आणि एक अनुभव म्हणजे काही अनुभव चांगले पण येतात, काही अनुभव वाईट पण येतात. तर याच्यामध्ये एक अनुभव जरा बिटर कडू होता. सो त्याच्यामध्ये एक तरुण म्हणजे फर्स्ट इयर BScला एक मुलगा होता, तो होता लातूरचा आणि तो इथं दयानंद कॉलेजला शिकत होता. सो त्याला काहीतरी तो लातूरला गेला आणि अचानक त्याला तो बेशुद्ध झाला म्हणून लातूरमध्ये त्याला एक दिवस ॲडमिट केलं. आणि त्याच्यानंतर तो बरा होईना म्हणून कोणीतरी त्याला सांगितलं की तू सोलापूरला जा, आणि तो रात्री 11 वाजता दत्त म्हणून हजर झाला. आणि त्याला मी जेव्हा बघितलं तेव्हा तो बेशुद्ध होता, हातापायची काही हालचाल नव्हती, शुद्ध नव्हती. आणि फॅमिली अशी मिडल क्लासच, म्हणजे त्यांच्याकडे फार ऐपत होती असंही नाही. पण माझाही अनुभव तेव्हा यायचा होता. सो मी MRI करून घेतला त्याचा आणि मला हे कळलं की मागची मेंदूची त्याची रक्तवाहिनी बंद आहे. सो मला हे तरी कळलं की आता जर काही केलं नाही तर हा काही वाचणार नाही. आणि वडिलांची एवढी त्याच्यावर ऑब्व्हियसली म्हणजे वडिलांचं प्रेम असणारच मुलावर. सो ते म्हणले डॉक्टर तुम्ही काहीही करा त्याचा जीव वाचवा. मी म्हटलं त्याला हे ऑपरेशन करावं लागेल पण खर्च एवढा आहे.
तुम्हाला जमेल का? ते म्हणले माझे ऐपत नाही, पण तुम्ही करा, मी काहीतरी करून ते करतो, मी अरेंज करतो म्हणून. सो मी त्याचा काही विचार न करता त्याला पेशंटला घेतलं आणि पहिला तो पेशंट जो पूर्ण शुद्धीवर आला आणि 4-5 दिवसात चालायला फिरायला लागला. सो ती पहिली माझी पॉझिटिव्ह एक स्टेप होती, जेव्हा मला असं वाटलं की येस, म्हणजे हे होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी त्या कोणीतरी असं पॉलिटिशियन किंवा असं कोणीतरी एक माणूस आला आणि प्रॉब्लेम काय होता की त्यांना जमीन विकायची होती आणि ती त्या माणसाची होती. सो त्यांची काहीतरी देवाणघेवाण होती. पण तो येऊन मला म्हणायला लागला की तुम्ही उगीच पैसे पेशंटचे खर्च केले आणि खराब केलं, मी पेशंटला घेऊन जातो. तर त्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू असं डॉक्टरांशी बोलायला नाही पाहिजे, त्याने माझ्या म्हणजे मुलाचा जीव वाचवला आहे. आणि तो काहीतरी बोलून निघून गेला. पण त्याच्यानंतर मी डिस्करेज झालो नाही, त्याच्यानंतर मी माघार घेतली नाही. मी कुठल्याही पेशंटला जरी तो आला तरी पैसे न विचारता नेहमी ते ऑपरेशन केलं आणि आता कित्येक ऑपरेशन झाले आहेत. आणि आता पेशंट हक्काने येऊन सांगतात, सर आमचा पेशंट आहे ना, तो आला होता मागच्या वेळेस, त्याचा नातेवाईक आहे मी. सो आत्ता काही विचारू नका, करून टाका तुम्ही, आपण बघूया नंतर. सो आता 10 वर्षानंतर ही ती स्टेज आली. सो आता मला आनंद होतो की असे कित्येक पेशंट येतात, सर MRI केला आहे तिथं, तुम्ही बघा, त्यांनी पाठवलं आहे, तुम्हाला अँजिओग्राफी करायला सांगितली आहे आणि स्टेंटिंग करायचं असेल किंवा काय करायचं असेल ते तुम्ही योग्य करा, असे येतात पेशंट घेऊन. सो हा जो विश्वास निर्माण झाला आहे, हा काही वर्षांनी हे सगळं काम केल्यावर निर्माण झालं आहे. सो हा मला आनंद आहे की लोकांना याचा अवेअरनेस निर्माण झाला आहे. आणि मॅडमनी हे स्पेशली केलं की तू करतो आहेस पण लोकांपर्यंत हे जायला पाहिजे. तो याच्यासाठी आम्ही कॅम्प्स चालू केले सगळ्या गावात, त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या लोकांबरोबर गप्पा मारून त्यांना आम्ही काय करतो ही माहिती देऊन, पेशंटची ओळख करून घेऊन हे सगळ्या गावात जाऊन आम्ही सांगितलं. आणि त्याच्यामुळं हा कित्येक वर्षांनी हा फरक पडला. सो त्याच्यानंतर आत्ता मी विचार केला की आपल्याकडं जे ऑपरेशनल मशीन्स आहेत ती आपण सोलापूरकरांना सगळ्यात चांगली आहेत, ती का प्रोव्हाइड नाही करायची. सो म्हणून आम्ही 3 टेस्ला MRI मशीन घेतलं, जे जगात सगळ्यात चांगलं मशीन आहे. म्हणजे पुण्यात मुंबईत जे होऊ शकतं ते सोलापूरमध्ये पण होऊ शकतं. आणि कॅथलॅबसाठी आता नवीन ज्या फॅसिलिटीज आल्या आहेत की कॅथलॅबमध्येच पेशंटचा स्कॅन होतो, कॅथलॅबमध्येच आपण पेशंटचं इमेजिंग करतो, ज्याच्यामुळं ॲक्यूट स्ट्रोक ज्यांना आहे, म्हणजे ज्यांची रक्तवाहिनी बंद झाली आणि हातपायची शक्ती गेली, त्यांना MRIला शिफ्ट न करता डिरेक्टली कॅथलॅबला शिफ्ट करून तिथंच इमेजिंग करून तो क्लॉट काढायचा. सो जी अत्याधुनिक आत्ता जगात कॅथलॅब आहे ती आम्ही सध्या रिसेंटली 1 वर्षाच्या पूर्वी विकत घेतली आणि त्याच्यामुळं कित्येक रुग्णांना त्याचा फायदा झाला. मॅम, तुमच्या प्रवासाकडे आपण येऊया. इचलकरंजीच्या तुम्ही आणि आता सोलापूरकर वासी झालेला आहात. लग्नापर्यंतचा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे. इचलकरंजी खूपच छोटं गाव आहे, नेहमी कोल्हापूरच्या छायेखाली राहिलेलं आहे. म्हणजे माझे वडील तिथले सिनियर मोस्ट फिजिशियन आहेत. आमचं एक छोटं हॉस्पिटल होतं ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. ते पुण्याहून शिकून आले आणि इचलकरंजीचे असल्यामुळे ते तिथेच त्यांनी प्रॅक्टिस कायम केली. लहानपणापासून वडिलांना इमर्जन्सीसाठी जाताना पाहिलेलं होतं. मेडिकल क्षेत्र त्यांच्या निमित्ताने खूप जवळून पाहता आलं आणि त्याचीच आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्येच मी MBBS केलं आणि MBBSच्या लास्ट इयर जस्ट मी परीक्षा देऊन आले होते आणि एक दिवस माझी आई अगदी अत्यंत प्रेमाने माझ्याकडे आली की कोणीतरी येणार आहे. म्हणलं कोण? तर की बघायला येणार आहेत. तर आमचा एक मैत्रिणींचा एक नेहमी जोक असायचा की तुझे आई वडील खूप बिनधास्त आहेत, तुझं लग्न सगळ्यात शेवटी होणार, इतक्या लवकर काय तुझे आई वडील तुला बघणार नाहीत. आणि पूर्ण आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात पहिलं माझं लग्न झालं. तर एक्झाम जस्ट संपली होती, मी घरी होते. मग आईने अत्यंत प्रेमाने सांगितलं की उद्या कोणीतरी येणार आहे. म्हटलं कशाला उगीच? आई म्हणाली जाऊ दे गं, असंच असतं, सुरुवातच असती, असं काय लगेच होत नसतं. म्हटलं ठीक आहे, हे पण सांगितलं. हां. मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे सर आणि आई बाबा आले. मग नेक्स्ट डे त्यांचा होकार आला
मग त्याच्यानंतर आमचा होकार झाला. जस्ट वडिलांनी विचारलं काय, नंतर तर तुमचा नकार असण्याचा काय प्रश्न नाही म्हणजे ऍक्च्युली कळत नव्हतं तेव्हा काही. तर खरं सांगू शकता. नाही, मी खरंच सांगते, तेव्हा खरंच काही कळत नव्हतं. म्हणजे माझ्या वडिलांनी मला विचारलं तुला मुलगा कसा वाटला, चांगला वाटला का? म्हटलं चांगला मुलगा म्हणजे काय? मग ते म्हणाले काय करणार? म्हटलं काय करू, जाऊ दे लग्न करून टाक. म्हटलं ओके. लिटरली हेच होतं संभाषण, दुसरं काही नव्हतं. सोलापुरातल्या एकमेव फिमेल न्यूरोसर्जन असं म्हणतंय की त्यांनी अशा प्रकारे निर्णय घेतल्याच्यावरती खरोखर सगळ्यांचा विश्वास बसेल. सर तुमचा तरी बसला विश्वास? मला असं वाटतंय की काही गोष्टी ठरलेल्या असतात. तुम्हाला हे काही वर्षांनी कळतं की तुमच्या आयुष्यात जे वळण होतं ते तुमच्या हातात नसतं. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण बुद्धीने सगळे तर्क लावून आपण आपल्या आयुष्यातले निर्णय घेऊ, पण त्याला निसर्गाची एक कलाटणी नेहमी येते. सो कित्येक गोष्टी विचार न करता गेलेल्याच बऱ्या असतात असं मला वाटतं आयुष्यात. कारण की म्हणजे वळसणकर ही फॅमिली माझ्या वडिलांना कदाचित माहिती असेल, पण मला त्याचा गंधही नव्हता आणि तो असायचं कारणही नाही. जस्ट अजून MBBS ही पास झाले नव्हते तेव्हा न्यूरोलॉजी कशाशी खातात हे प्रॅक्टिकली कोणालाही माहिती नसतं. त्यामुळे वडिलांनी जो निर्णय घेतला असेल तो बरोबरच घेतला असेल असा साधा विचार होता. कारण की तसं जर टेक्निकली बघितलं तर सरांचा आणि माझा स्वभाव अगदी असं अपोजिट पोल आहे. म्हणजे अदरवाईज ते काही जुळण्यासारखं नव्हतं. म्हणजे सरांशी मी आता इंटरॅक्ट केल्यानंतर मला कळलं की 16 वर्षी रमण महर्षींना प्रश्न पडला होता की हू एम आय. त्यांना आधीपासूनच होता. म्हणजे जर सर डॉक्टर नसते तर 100% मॉंग झाले असते. आणि मग लग्नाला होकार दिला गेला आणि मग लगेच लग्नही झालं. लगेच लग्न झालं. आणि मग लग्न झालं 1 महिन्यानंतर मी माझ्या इंटर्नशिपसाठी सर त्यांच्या कॉलेजमध्ये, सर जस्ट तेव्हा MDच्या सेकंड इयरला होते. मग हा निर्णय जेव्हा झाला की आता परत पुढचं शिकायला आपण अपार्ट होणार आहोत परत, ऍक्च्युली विचारच नव्हता काही. तेव्हाही विचार नव्हता? नाही 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 नाही, म्हणजे माझ्या तरी डोक्यात नव्हताच. म्हणजे आपल्याला फक्त एंट्रन्स द्यायची आणि पुढं होईल ते होईल असंच होतं. कारण की एंट्रन्स ही गोष्ट अशी आहे की ती इतकी अनसर्टन आहे की मला नक्की एवढेच मार्क पडतील किंवा मला हे मिळेलच हे कुणीच नाही सांगू शकत. त्याच्यामुळे इंटर्नशिपमध्ये अभ्यास केला. त्याच्यानंतर मी सोलापुरात 1 वर्ष राहायला आले इंटर्नशिप संपल्यानंतर आणि सर बेळगावमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये शिकत होते. तर माझा आणि सासू सासऱ्यांचा असा संसार 1 वर्षाचा चालू झाला. आणि मग त्याच्यानंतर मी इथंच VM-मध्ये, जसं सरांच्या आयुष्याला VM-ने कळलाटणी दिली, माझ्याही आयुष्यामध्ये VMचं एक फार महत्त्व आहे. तिथली लायब्ररीमध्ये बसून गव्हर्नमेंट कॉलेजमधली मुलं कसा अभ्यास करतात आणि आपण त्यांच्याबरोबर करावा हे तिथे शिकले. त्याच्यानंतर मग इव्हेंच्युअली ॲडमिशन मिळाली, नाही ॲडमिशन पण नाही मिळाली, रादर परीक्षा दिली. आणि तेव्हा मी प्रेग्नंट होते आणि मग मला बेबी झालं आणि माझा पहिला मुलगा राज. आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट निघाला, मला सिलेक्शन झालं होतं. कोल्हापूरमध्येच मला ॲडमिशन मिळाली होती. तर मग मी 21व्या दिवशी गेले ॲडमिशन घ्यायला माझ्या बेबीला घेऊन. मग तिथे माझे जे बॉस होते डॉक्टर संतोष प्रभू, त्यांनी विचारलं की तुझी डिलिव्हरी झाली ना? म्हटलं हो. तू फिट दिसतेस? म्हटलं हो. मग तू काय करतेस? म्हटलं ॲडमिशन घेते. मग मी आले. मग माझी आई काही दिवसांसाठी माझ्याबरोबर तिथे, म्हणजे कोल्हापूरमध्येच मला त्या हॉस्पिटलमध्येच राहावं लागायचं कारण मी सरांची पहिली स्टुडंट होते. त्यामुळे मी एकच रेसिडेंट. त्यामुळे तुम्ही तिथे राहत होता? हो हो. म्हणजे त्याचे तर एक विशेष गंमत आहे. माझ्याबरोबर शकुंतलाबाई, म्हणजे सरांना ज्यांनी लहानपणापासून सांभाळलं त्या बाई माझ्याबरोबर होत्या. तर मी दिवसभर कामात असायची, बेबी त्यांच्याबरोबर असायचं. तर त्या सांगायच्या की आजूबाजूच्या ज्या तिथल्या मावशी वगैरे हॉस्पिटलच्या कोणीतरी कोणाबरोबर तरी त्या गप्पा जर मारत असायच्या तर त्या मावशी म्हणायच्या, बघा हो बघा पोटासाठी काय काय करावं लागतं, एवढं लहान पोट घेऊन मुलगी आली. म्हणलं बरोबर आहे, फारच कळते. नाही, मला याचं कौतुक असं वाटतं ना की लोकांना फक्त मोठं नाव आणि कीर्ती फक्त दिसते, आपल्याकडची समृद्धी दिसते, पण इतका सगळा स्ट्रगल असतो. म्हणजे
इतक्या सगळ्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं आणि या परीक्षांना तोंड देताना तुमच्यात एक वेगळी जिद्द असली पाहिजे की जर केलेलं आहे तर ते निभावून न्यायचं आहे, ते टिकवायचं आहे, नव्हे तर ते समृद्ध पण करायचं आहे. त्यामुळे ही जी स्ट्रेंथ आहे ना, ही ॲक्च्युअल स्ट्रेंथ आहे जी लोकांना कळली पाहिजे. ही जिद्द आहे, त्याला सलाम चापण केला पाहिजे. ॲक्च्युली परीक्षा तिथे चालू झाली नव्हती. परीक्षा चालू झाली 3 महिन्यानंतर, जेव्हा बेबीला घरी जायची वेळ आली. तर माझ्या 3 महिन्याच्या बेबीला माझी आई घेऊन गेली. तर तो जो मुवमेंट होता तो आजही मला आठवतो. आय एम सॉरी. तो जो मुवमेंट होता तो आजही मला आठवतो की माझीच आई होती, माझीच आई बेबीला घेऊन जाणार होती, पण मला इतकी इन्सिक्युरिटी होती की हे कसं होणार आहे. पण इव्हेंच्युअली ते झालं. राज आईकडे 2-2.5 वर्ष राहिला. तेव्हा मी दर आठवड्याला जाऊन त्याला भेटायची. पण नंतर 2.5 वर्षानंतर तो सोलापूरला आला आणि मग भेटणं कमी झालं. मग ते भेटणं महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा असं व्हायला लागलं. पण तेव्हा शिक्षणाच्या पाठीमागे आम्ही कदाचित इतके होतो की मला कधी कधी असं वाटतं की मला ते कळलंच नाही की माझं लहान मूल माझ्यापासून लांब आहे, कारण मला इतका कमी सहवास होता त्याचा. आणि ते बरंही होतं. जर तेव्हा मी त्या इमोशनल गुंत्यामध्ये अडकले असते तर कदाचित आज जे मी करू शकली आहे ते मी कधीच केलं नसतं. पण त्याच्यासाठी सगळ्यात जास्त माझा मुलगा सफर झालेला आहे. कारण आईही नाहीत आणि म्हणजे माझ्या आईंनी, म्हणजे माझ्या सासूबाईंनी अगदी आईवडिलांसारखा सांभाळ केला. म्हणजे आम्ही त्याला जितकं नाही चांगलं करू शकू तेवढा आज एक चांगला व्यक्ती म्हणून त्याला आईंनी सांभाळलं. म्हणजे मला एक गोष्ट माझ्या सासूबाईंविषयी नेहमी सांगावीशी वाटते की म्हणजे मला हे रिअलायझेशन ॲक्च्युली कधी झालं, जेव्हा मला सेकंड बेबी झालं. म्हणजे आमचा एक जोक आहे की पहिलं मूल न्यूरोसर्जरीच्या आधीचं आणि दुसरं मूल न्यूरोसर्जरीच्या नंतरचं. तेव्हा माझ्या मुलांमध्ये 11 वर्षाचा गॅप आहे. तर जेव्हा मी आज माझ्या मुलीला सांभाळते तेव्हा त्या वयाच्या मुलांना सांभाळणं किती कठीण असतं हे मला आत्ता कळतं. आणि माझ्या सासूबाईंनी आजपर्यंत एकदाही की मी तुझ्या मुलाला सांभाळलं किंवा राजनी मला काही त्रास दिला, एकदाही हा शब्द काढलेला नाही. आणि त्यामुळेच हे होऊ शकलं. हा, म्हणजे आम्हाला आई वडिलांचा जर आमच्या सपोर्ट नसता तर आम्हाला आई अशक्य किती होतं. इमोशनल असते, तिचा काय टेक आहे हे अगदी आपण त्याची कल्पना करू शकतो. पण आपण बाबांना पण बोलायची संधी देऊया. एक बाबा म्हणून तुम्ही पण मुलापासून लांब आहात, बायकोपासून लांब आहात, तेव्हा ते शिक्षण घेत असताना काय फील होत होतं तुम्हाला? मला जेव्हा मी न्यूरोलॉजी जेव्हा करत होतो तेव्हा मला दुसरा काही विचारच नव्हता मनात. मला फक्त न्यूरोलॉजी आणि माझं शिक्षण एवढाच माझा फोकस होता. सो मी त्याच्याबद्दल विचारसुद्धा केला नाही. तेव्हा जेव्हा आम्ही दोघं एकत्र आलो सोलापूरमध्ये राहायला 2016ला, तेव्हापासून आम्हाला खरं समजायला लागलं की फॅमिली काय असते. तोपर्यंत एवढं फोकस्ड होतो मी की त्याच्याबद्दल विचार सुद्धा नव्हता माझ्या. पण मग 16ला तुम्ही एकत्र, तुम्हाला असं वाटलं का की अरे हे जे 10 वर्ष होते ते त्याच्यात आम्ही जे काही मिस केलेलं आहे ते खूप जास्त अमूल्य आहे, आम्ही शिकलो त्याच्यापेक्षा? नाही, तसं नाही म्हणता येणार. मला असं वाटतं की काळानुसार व्यक्ती बदलतात आणि काळानुसार तुमचे एम्स मोठे होत जातात. म्हणजे मला अश्विन नेहमी म्हणतो की तू कधी समाधानी नसतीस. म्हणलं मी समाधानी झाले तर मी थांबेन आणि मला थांबायचं नाही. म्हणजे आता ह्याला तुम्ही थोडंसं कमी भावना असलेली व्यक्ती म्हणाल, आय डोंट नो, पण माहीत नाही, आम्ही दोघेही असेच आहोत. नाही, काही काहींच्या पदरामध्ये डिवाईन मिशन पडलेलं असतं आणि ते त्या वेडाच्या पाठीमागे झपटल्याप्रमाणे असतात. तसं काहीतरी मला दिसतं आहे की तुमचं कुठेतरी सोल हे जाणून आहे की मला हे करायचं आहे आणि त्या पाठीमागे तुम्ही आहात. मग त्या मिशनच्या अलीकडे पलीकडे काही ज्या नातेसंबंध त्या प्रत्येक गोष्टी सॅक्रिफाईस करत पुढे जाणं हे अपेक्षित असं जे तुम्ही करून दाखवलेलं आहे. पण मग आता 2022मध्ये या सगळ्या प्रवासाकडे बघताना टोटल काय तुम्ही लावत आहात? टोटल असं आहे की आम्हाला असं वाटतं की आमच्या सासू सासऱ्यांनी जे केलं ती परंपरा आम्ही चालू ठेवली. म्हणजे बाबा जेव्हा इंग्लंडमध्ये शिकायला गेले होते तेव्हा ते 5-6 वर्ष तिकडे होते आणि आई इकडे होत्या. तोच आमचा काळ थोडा 5 वर्षाचा 10-11 वर्ष झाला. पण मेडिकल शिक्षणच आजकाल तसं आहे. एकतर एकत्र ॲडमिशन मिळणं हे अत्यंत विरळा, कॉलेजेस वेगवेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचा कालावधी खूप जास्त आहे. आणि जस्ट तुमचं कॉलेज शिकलं की मग तुम्हाला कळायला लागतं की अरे बापरे, ॲक्च्युअल प्रॅक्टिस करण्यासाठी आणखीन काहीतरी आवश्यक आहे. आता तुम्ही इथपर्यंत झालाय, तेवढ्यासाठी जर तुम्ही सोडून दिलत
तर मग इथपर्यंत केलेलं सगळं वाया आहे. बरोबर. त्यामुळे ते आणखीन 2-3 वर्ष का होईना पण ती घालवली पाहिजेत. जसं की माझं DNB कंप्लीट झालं. DNB कंप्लीट झाल्यानंतर मी प्रॅक्टिस लगेच चालू करणं मला खूप सोपं होतं, कारण घरामध्ये 2 न्यूरोलॉजिस्ट आहेत, हॉस्पिटल आहे, सगळं आहे. पण मला एक गोष्ट माहिती होती की माझे सासरे किंवा माझे पती हे पेशंट फोकस्ड प्रॅक्टिस करतात. म्हणजे जस्ट मी त्यांची बायको आहे किंवा सून आहे म्हणून ते मला काम नाही देणार. ते तेव्हाच मला काम देणार जेव्हा मला येतंय अँड आय कॅन प्रूव्ह माय सेल्फ की हो मी ही सर्जरी करू शकते आणि इंडिपेंडंट करू शकते. त्याच्यासाठी मी JJ मध्ये गेले. तिथे अगदी शून्यापासून सुरुवात केली, कारण गव्हर्नमेंट कॉलेजचं वातावरण आणि प्रायव्हेट कॉलेजचं वातावरण हे नेहमी वेगळं असतं. आणि गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर म्हणजे प्रायव्हेटची आलेली मुलगी टिकेल का हा पहिला प्रश्न, कारण माझ्याबरोबर जे सगळे सहकारी पुरुष होते. म्हणजे फिमेल न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटमध्ये असा फारसा काही कन्सेप्ट नव्हता. म्हणजे ही 2012ची गोष्ट आहे. त्यामुळे मी जेव्हा तिथले हेड ऑफ डिपार्टमेंट जे आहे JJ हॉस्पिटलचे वर्णन वेलो, त्यांनी मला विचारलं तेरा छोटा बच्चा है ना. म्हणलं हाँ सर है. तो तू कैसे काम करेगी. म्हणलं सर मैं इतने सालों से ऐसे ही काम कर रही हूँ. मग त्यांनी मला जॉईन करून घेतलं. तेव्हा मी एक ज्युनियर मुलासारखं काम केलं. 1 वर्ष झाल्यानंतर त्यांनी मला परत विचारलं अब तुम जा रही हो क्या. म्हणलं नाही सर मैं रुक रही हूँ, मैं नहीं जा रही हूँ. आणि मग जे त्यांनी मला 2 वर्ष शिकवलं ते आज मी माझ्या मॅक्झिमम सर्जरीज इंडिपेंडंट करू शकते तिथपर्यंत त्यांनी मला ट्रेन करून पाठवलं. सर तुम्हाला कसं वाटतंय पाठीमागे वळून बघताना. मला असं वाटतं की म्हणजे काही गोष्टीची आवड असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की तू हे मिस केलंस का किंवा ते मिस केलंस का, तर आता कलाकाराला समजा कुठला तरी पिक्चर काढायचा असेल, तो डिरेक्टर बसून कलाकाराबरोबर जो काही वेळ घालवतो त्याच्यामध्ये तो हा विचार करत नाही की घरी काय चालू आहे. सो तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेटली काम करता तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी नाही दिसत. आणि तुम्ही जे विचारलं मला की तुम्ही ते मिस करता का, तर मी म्हणेन ते मिस नाही करत मी. कारण मला एक प्रकारची सिक्युरिटी होती की माझे आईवडील आणि हिचेही आईवडील अतिशय प्रेमळ असल्यामुळं मला माहिती होतं की माझा मुलगा त्यांच्याबरोबर माझ्यापेक्षा जास्ती चांगला सांभाळला जाईल. सो ती सिक्युरिटी होती म्हणून मी हे काम करू शकलो. मग ती सिक्युरिटी जर नसली असती तर कदाचित मी नसतं केलंय, मला माहिती नाही. पण असे आई वडील आहेत म्हणून मी हे करू शकलो. सो माझ्या विषयाबद्दलचा जर मी परत मागं विचार केला तर मला असं वाटतं की मी एक्झॅक्टली तेव्हा जे केलं ते परत जर मला मिळालं तर मी तसंच करीन. मी त्याच्यात कुठे कमतरता अजिबात पडलेली नाही. आणि मला असं वाटतं की म्हणजे हा जो ट्रेंड आहे की इथल्या लोकांना इथल्या डॉक्टरांनी हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आणि ते याच्यातच सगळे खुश राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचा जर विश्वास जर तुम्ही संपादन केला तर त्याच्यासारखी अभिमानासारखी गोष्ट नाही. एक्झॅक्टली. आणि आता हा डिफरन्स येणारच की सोलापूरमध्ये समजा एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट झाली तर इथे येणारा खर्च ऑब्व्हियसली कमी असणार आहे आणि एक कम्फर्ट असणार आहे की आपल्या घराजवळच ही ट्रीटमेंट होतीये. सो मला याच्या पुढचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण जी सर्व्हिस अमेरिकेत देऊ शकतो सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ती इथं जर आपण प्रोव्हाइड केली तर आपल्या आयुष्याचं एक असं म्हणू शकू की आपण काहीतरी आयुष्यात केलं, सार्थक झालं. पण आता मला इतका म्हणजे तुमचा छान बॉन्ड आहे म्हणून मला एक प्रश्न आला बरं. कसं मी विचारतो, अगदी पॉइंट ब्लँक विचारतो, तुम्हाला नाही उत्तर द्यायचं तुम्ही नाही सांगा. 10 वर्षामध्ये सहवास कमी, इतकं सगळं काम, बोलणं पण तेव्हा फारसं होत नसेल. मग ह्या सगळ्या अवस्थेमध्ये अशा प्रकार सिच्युएशनमध्ये बॉन्डिंग टिकण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल, कधी कधी भांडणं होत असतील. त्यात मॅमकडून आम्हाला कळलं की स्वभाव पण वेगळे आहेत. कसं रस्त्यान जुळलेलं होतं हे, असं भांडणं झाली नाहीत का? कधी असं वाटलं नाही का की अरे नाही गिव्हअप करावं रिलेशनशिपवर? नाही, कसं आहे जेवढी भांडणं होतील तेवढं चांगलं.
त्या निमित्ताने बोलणं होतं. नाही, नुसतं बोलणं नाही, पण तुम्ही एकमेकाच्या फंडामेंटल्स बद्दल नेहमी आर्ग्यू करत असता प्रत्येक रिलेशनशिपमध्ये. पण तुमचं जर फाउंडेशन चांगलं असेल, म्हणजे तुम्हाला हे क्लिअरली माहिती असेल की हा मुलगा आणि ही मुलगी अपोजिट हे दोन्ही बेसिकली चांगलेच स्वभावाने, तर तुमचे डिफरन्सेस तुम्ही सामावून घेऊ शकता. आणि जेवढा तो वाद होईल, म्हणजे लोकशाहीमध्ये कसं आहे की जर तुमची डिस्कशन झाली नाही तर तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. लोकशाही. सो तशा प्रकारे जर तुम्ही एकमेकाबद्दल जर अनकम्फर्टेबल काही वेळेला झाला नाही तर तुम्ही कम्फर्टेबल होऊ शकत नाही. बरोबर. सो आता एवढ्या वर्षांनी आम्ही तेव्हा त्याच्याकडे जेव्हा मागं बघतो तेव्हा आम्ही हसतो की आम्ही कुठल्या गोष्टीवर भांडण करू शकतो, आम्ही कशावरही भांडू शकतो. पण ह्याच गोष्टीमुळे आम्ही आज मॅच्युअर सुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाचा इतका स्वभाव आम्हाला माहिती झालाय की मला माहिती आहे जर याला चिडवायचं असेल तर काय करावं लागेल आणि कितीही लेवल पर्यंत आम्ही चिडवू शकतो. म्हणजे ती एक मैत्री निर्माण झाली आहे त्या भांडणातून. सो नवरा बायकोपेक्षा ते एका प्रकारे मित्र मैत्रीण असंच रिलेशन पुढे डेव्हलप होतं. पण तरी ही सिक्युरिटी होती की आमच्या नात्यामध्ये तूट पडणार नाही, भांडणं होणार पण ते एक्स्ट्रीम लेवलवर जाणार नाही, ही सिक्युरिटी होती आधी. ऑब्विसली, म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही. त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं आहे, बोला. नाही, आमची भांडणं खूप खूप व्हायची, पण समहाव ते तसंच राहिलं, म्हणजे तुटलं नाही. आता ते का तुटलं नाही हे सांगणं मला फार कठीण आहे, कारण वैचारिक प्रांत माझा नाही आहे, तो याचा भाग आहे. नाही आहे ना वैचारिक प्रांत, फक्त कृती. पण मी असं काही फार आयुष्याचा कधी विचार करणारी माझा स्वभाव नाहीये. म्हणजे मी आज भांडले, मी 1 तास भांडते, चिडते, दुसऱ्या वेळात मी नॉर्मलच. आपण एक गंमत करूया आता. अजिबात एकमेकांकडे बघायचं नाही. सर, इतक्या वर्षानंतर तुमचं त्यांच्याकडे, त्यांच्याबद्दलचं माणूस म्हणून मत काय आहे? मला असं वाटतं की एखादी गोष्ट तिने जर मनात घेतली की असं करायचंय, ती ते करूनच दाखवणार. हा तिचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. आणि निगेटिव्ह पॉइंट जर म्हणायचा असेल तर मी म्हणेन की प्रत्येक गोष्टीत ती माझ्यावर भांडण करते. म्हणजे मला एक गोष्ट आवडतीये, म्हणजे त्याला आवडत नाही हे तुम्ही न बघताही आणि सांगू आमचा शकता. स्वभावच असा आहे की तिला काही आवडलं की मला आवडतच नाही. बरं, तुम्ही सांगा. तो माझ्यापेक्षा माणूस म्हणून खूप चांगला आहे. बर. हो. पण हे स्वतः एक उत्तम माणूस असायचं लक्षण आहे की तुम्ही हे मान्य करता. नाही, तसं नाही. म्हणजे हे मला इन्साइट आहे की त्याच्या एवढी मी चांगली माणूस नाहीये. म्हणजे त्याच्या प्रोफेशन विषयी असू दे किंवा त्याच्या नात्यांविषयी असू दे, जो सॉफ्टनेस आहे ना त्याच्या स्वभावातला, तो माझ्यात नाही आहे. मी असं थोडंसं तरकट आहे असं म्हटलं तरी चालणार नाही. चालेल म्हणजे. मोर प्रॅक्टिकल. हां, मे बी व्हेरी प्रॅक्टिकल. आणि जे काय आहे ते लगेच आलं तसं पहिल्या दारेचं लगेच देऊन टाकायचं, आपलं विचार आणि सगळं बोलणं करून मोकळं होऊन जायचं. म्हणजे तसं मी नवीन आले होते तेव्हा होते, मग बाबांनी आणि यांनी मला असं नसतं करून पॉलिश केलं. पॉलिश्ड व्हर्जन असं म्हटलं तरी चालेल. पण मनातून तशी नाही. आणि वाईट गुण कोणात त्या सरांमध्ये ते जगाशी बोलतात, माझ्याशी नाही. त्याचा मित्राचा फोन आला की तो तासन तास बोलू शकतो. माझ्याशी बोल म्हणलं की ही जस्ट ब्लँक. नाही, पण हा तमाम नवरा बायकोंचा इश्यू आहे की ते सगळं असतं. ते नवरा बायको नात्याची खासियत असते. बायको बरोबर बोललं की मित्रांबरोबर जास्त असतं बोलणं. हा वाईट गुण नव्हे. वाईट गुण. अहो, त्याचाच फक्त त्रास होत असतो. मॅक्झिमम बायकांची तक्रार तीच असते. त्याच्यापेक्षा वेगळा वाईट गुण कोणता? खूप स्वतःच्या जगात राहतो. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय हे जर त्याला जागृतपणे नाही सांगितलं तर काही संबंध. अजिबात विचार न करता एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, अजिबात विचार करायचा नाही. हे असे आहेत, हे जर तुम्हाला तेव्हा कळलं असतं बघण्याच्या वेळी, मी परत त्या दिवसाकडे येतो, हे तेव्हा कळलं असतं तर उत्तर काय असतं, हो का नाही? माहित नाही.
कारण तेव्हाची माझा जो विचारांची लेवल होती त्याचा जर आत्ता विचार केला तेव्हाही उत्तर माहित नाही नाही, पण हेच तेव्हा असतं. असं कळलं असतं की हे असे असे आहेत बरं का, इंट्रोवर्ड आहेत, कमी बोलतात, फोकस्ड आहेत, खूप तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही, त्यांच्या पॅशन मध्ये आहेत. पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी मला बरोबर मॅनिप्युलेट तेव्हाही केलं असतं की नाही तुला काही समजत नाही, हा, तुला तुम्ही अक्कल आता नाही. मॅनिप्युलेट करून उत्तर दिलेलं आहे नाही की नाही माझ्या मी- वडिलांनी तेव्हाही हाच शब्द वापरला, तुला अक्कल नाही, मी सांगतोय तेवढं करायचं, असंच होतं ते. आणि तुम्ही सर, तुम्ही काय सांगा? मला काही शंकाच नाही की परत एकदा मी लग्न केलं आई असतं. ग मी भांडणं करायला तयार आहे तिच्यावर. No problem. नाही, हे सगळं मी का बरं जाणून घेतोय माहितीये का सर, कारण का आपण फक्त मी परत त्याच मुद्द्याकडे येतो की फक्त आपण एस्टॅब्लिश फॅमिली मधले आहोत, आपल्याकडे खूप नेम फेम आहे, खूप पैसा आहे, लोकांसाठी आपण आयकॉन आहोत, म्हणून आपल्याला स्ट्रगल नाही आहे का? तर खरोखर खूप आहे. म्हणजे नातं टिकवणं, नात्यामध्ये इतक्या पद्धतीने सॅक्रिफाईस करणं इट्सल्फ, यासाठी एक वेगळी जिद्द लागते आणि त्या जिद्दीतूनच तुम्ही स्वतः काहीतरी करू शकाल, नात्याच्या अनुषंगाने पण काहीतरी दाखवू शकाल. आणि म्हणून हा जिद्दीचा प्रवास आहे, म्हणून मला हे सगळं काढून घेणं फार महत्त्वाचं वाटलं. आता दोघांची स्वप्न पुढची काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातून परत सोलापूरमध्ये काय काय रिफॉर्मेशन्स येणार आहेत, तुमची स्वप्न काय आहे, तुमचा पुढचा प्रवास तुम्ही कसा बघता आहात हे मला जाणून घ्यायचं आहे. मला असं वाटतं की माझं आत्ताच नाही, माझं सुरुवातीपासून एकच एम माझ्याकडे आहे. बाबांनी स्वतःचं खूप मोठं नाव केलं आहे. जसं तुम्ही म्हटलं की एका मोठ्या झाडाच्या छायेखाली एक छोटं झाड वाढतंय, त्या झाडाला स्वतःची आयडेंटिटी हवी आहे आणि त्याच्यासाठी जे म्हटलं लागेल की ते ते लागेल. ऑलरेडी आहे. कारण सर आल्यापासून किंवा मी जेवढं काय ऐकलं किंवा जेवढा मी अभ्यास केला त्याप्रमाणे ज्याला कळलेलं असतं ना की मला काय करायचं आहे, खूप कमी लोकांना खूप कमी वयातच कळलं, म्हणजे असं फार कमी होतं की त्यांना कळलेलं असतं की मी कशासाठी बॉर्न झालेलो आहे. ज्या व्यक्तीला हा प्रश्न पडतो की हू एम आय इतक्या कमी वयामध्ये, हे इज गिफ्टेड. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहात, पण कसं आहे माहिती आहे का की आत्ता सुद्धा एक खूप मोठी लेगसी आमच्या पाठीमागे आहे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणजे जसं आईबाबांना किंवा माझ्या आईवडिलांना आम्ही जसं आदर्श म्हणून बघतो, तसंच आपल्या मुलांनी आपल्याकडे पाहावं, क्या बात. हे कुठल्याही आईवडिलाला वाटत असतं. आणि बाबांचं नाव म्हणण्यापेक्षा त्यांचं कार्य एवढं मोठं आहे या क्षेत्रातलं की आज जे आम्हाला पेशंटचे आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या वरदानाचं खूप मोठं पार्ट आहे, याला मी नाही म्हणणार नाही. म्हणजे आजसुद्धा लोक वळसणकर म्हटलं की आमच्या शब्दाला जो मोल देतात त्या शब्दाला वजन आधीपासून आहे. तर ती जी लेगसी आहे ती आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू ठेवणं आणि आमच्या मुलाला पास ऑन करणं हे खूप जड काम आहे असं मला वाटतं. कारण की आजचा काळ असा नाही आहे की जस्ट तुमचे वडील चांगले होते म्हणून तुम्ही चांगले व्हाल, असं नाही आहे. म्हणजे सुरुवातीचं काही वर्ष तुम्हाला बूस्ट मिळेल, पण ते टिकवून ठेवणं त्याच्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी असायला पाहिजे. बरोबर. आणि बाबांच्या वरचढ जाऊन करणं तर आम्हाला दोघांनाही शक्य असं मला वाटत नाही, पण त्यांच्या लेवलपर्यंत सुद्धा जरी आम्ही आलो तरी आम्ही ते पुढं चालू ठेवू शकू. आता त्याच्यासाठी काय करावं लागतं असं जर तुम्ही मला विचारलं तर कदाचित मला ते एका शब्दात नाही सांगता येणार आहे, पण मला माहिती आहे की मला ते करायचं आणि मी करणार. क्या बात आहे. आणि इतकं ब्रिलियंट उत्तर आहे हे की माझ्या मुलाला असं वाटलं पाहिजे. यात तुमचं एक श्रेष्ठ आई पण तुम्हाला सिद्ध करायचं आहे, ॲट द सेम टाइम प्रोफेशनल म्हणून तुम्ही जे लोकांसमोर आहात ते पण, त्याचं पण श्रेष्ठ पण तुम्हाला सिद्ध करायचं. खूप सुंदर उत्तर आहे हे सर. मला असं वाटतं की हेल्थ किंवा शिक्षण हे बेसिक राईट आहेत माणसाचे. म्हणजे त्याला लिहायला वाचायला यायला पाहिजे, त्याला व्यवस्थित जेवण मिळायला पाहिजे, याच्यासाठी आपण पैसे घ्यायला नाही पाहिजेत. सो मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने म्हणजे बजेटमध्ये आत्ता काहीतरी 1% बजेट फक्त हेल्थसाठी आहे. सो युरोप किंवा अमेरिकेत जर आपण बघितलं तर हे बजेट 15-20% आहे. सो हेल्थला खूप महत्त्व देतात ते. सो आता बऱ्याच स्कीम यायला लागल्यात, राजीव गांधी स्कीम किंवा आता महात्मा फुले स्कीम किंवा आता कर्नाटकामध्ये BPL अशा स्कीम्स. सो मला असं वाटतं की ह्या स्कीम जर चांगल्या झाल्या तर आपण प्रत्येक थराच्या पेशंटना
पूर्ण फ्री ट्रीटमेंट देऊ शकू, हे माझं स्वप्न आहे. क्या बात आहे. बर. म्हणजे असं नको व्हायला की एखादी ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्याचं घरच निघून जावं, हे मला अजिबात आवडत नाही. म्हणजे आमच्याकडनं जे शक्य आहे ते आम्ही त्याला मदत करतो, पण प्रत्येकाचं एक लिमिट आहे. सो जर हे गव्हर्नमेंटकडनंच आलं आणि गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये हे जर शक्य असेल ही ट्रीटमेंट, तर त्याच्यासारखं सुख काही नाही. आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की तुम्ही जे शिकलेलं आहात ते कोणाला तरी द्यावं. सो याच्यासाठी न्यूरोलॉजीचं शिक्षण माझ्या हॉस्पिटलमध्ये त्याचा करिक्युलम व्हावा क्या बात. आणि त्याच्यातनं मुलं शिकून जावी. त्यामुळे DNB नावाचा जो कोर्स आहे न्यूरोलॉजीचा, त्याच्यासाठी मी अप्लाय केलं आहे आणि आम्हाला लवकरच खात्री आहे की न्यूरोलॉजी इथं सुद्धा चालू होईल, ज्याच्यामुळे हा जो वारसा आहे जो मिळालेला तो मला कोणाला तरी देता येईल आणि तेच काम कोणीतरी पुढं चालू ठेवेल. आणि नावाबद्दल किंवा प्रसिद्धीबद्दल मला काही फार इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे हे कदाचित पुढच्या जनरेशनमध्ये माझं नाव आलं नाही तरी चालेल, पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी जो वारसा दिला आहे शिक्षणाचा, म्हणजे शिकून पेशंट्सना योग्य ती ट्रीटमेंट व्यवस्थित देणे, हा वारसा माझ्या रक्तातून किंवा कुठल्या तरी दुसऱ्या रक्तातून पुढं चालू राहावा कित्येक वर्ष, ही माझी इच्छा आहे. मग मी असं एक काहीतरी माइलस्टोन अचीव करणार आहे आणि मग मला सुख मिळणार आहे असं अजिबात नाही. जोपर्यंत मी काम करू शकतो तोपर्यंत याच्यात जे सर्वोत्तम आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. क्या बात आहे सर, मला कमाल आवडलाय. मी तुम्हाला म्हटलं तर खूप चांगला माणूस आहे. बाबांचा निर्णय योग्यच होता आणि तुम्ही निर्णय नाही घेतलाय पण योग्य होता. मला सर कमाल आवडला इंटरव्ह्यू. मी आधी उल्लेख असा पण केला की लक्ष्मीनारायणाचा जोडा, आणि इतिहास पुराण तेच सांगतात की लक्ष्मीनारायण कायम भांडायचे आणि ते लक्ष्मी सतत भांडायची म्हणून विष्णू झोपायचं नाटक करायचे. तर ते आज सार्थ झालेलं आहे. तर तुमच्या अनुषंगाने समाजसेवा घडतेच आहे, समाजसेवेचा वारसा आहे तुमच्या कुटुंबाला. आणि खरोखर मी जसं म्हटलं, मी आधी उल्लेख केला की हे डिव्हाइन प्लॅनिंग आहे. तुम्ही चोजन आहात आणि तुमच्याकडून खरोखर पुढे इतकं चांगलं सत्कर्म, इतकं चांगलं काम खरोखर घडणार आहे आणि त्याचे आम्ही सगळे साक्षीदार असणार आहोत. आणि खरोखर सोलापूरचं हे भाग्य आहे, सोलापूरकरांचं नशीब इतकं चांगलं आहे की तुम्ही इथे आहात, तुम्ही इथे आलात आणि तुमचा सहप्रवास, तुमचा आयुष्याचा एक पदर उलगडून दाखवला. यातून पण खूप शिकायला मिळालं. जिद्दीने तुम्ही कसा संसार केलेला आहे, किती छान टिकवून ठेवलाय, त्यात पण तुम्ही कसा आनंद शोधलाय हे पण आम्हाला शिकायला मिळालं. आजकाल 10 दिवसात पटलं नाही तर डिवोर्स व्हायचा ट्रेंड आहे. इथे 10 वर्ष एकत्र राहता सुद्धा तुम्ही इतकं छान दोघं जण कम्पॅनियनशिप निभावत आहात. खरोखर ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. थँक्यू सो मच या सगळ्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सो मच.